चामराजनगर कर्नाटक में नए कोविड-19 वेरिएंट JN1 के लिए एहतियाती तदाबीर के तहत हुकूमत ने जामे रहनुमा खतूत जारी कर दिए हैं। महकमा सेहत को एहतियाती तदाबीर की एक सीरीज़ पर अमल करने की तरगीब दी गई है, ख़ास तौर पर केरला के सरहदी इलाक़ों पर। इन इक़दामात में चामराजनगर ज़िला और केरला के सरहदी देहातों में एक वसी बेदारी मुहिम शामिल है। आर्दीहोले सरहदी चौकी पर सख्त जांच पड़ताल की जा रही है और गुंडलुपेट ताल्लुक़े के देहातों में भी मुआयना जारी है। मूलेहोले चेक पोस्ट पर केरला से दाखिल होने वाले अफराद की मुकम्मल जांच पड़ताल की जा रही है। 60 साल से ज़ायद उम्र के अफराद और देरीना बीमारियों में मुब्तला अफराद की निगरानी पर खुसूसी तवज्जो दी जा रही है। प्राइमरी केयर सेंटर्स और डिस्ट्रिक्ट सेंटर्स भी किसी भी मुमकिना केस के लिए मुकम्मल तौर पर तैयार हैं, जिनमें आइसोलेशन वार्ड्स और ऑक्सीजन का ज़ख़ीरा किया गया है। एक इजाफी एहतियाती इक़दाम में महकमा सेहत केरला से आने वाले अफराद, ख़ास तौर पर बुखार, नज़ला और खांसी जैसी अलामात ज़ाहिर करने वाले अफराद के लिए कोविड-19 टेस्ट की जांच ज़रूरी करार दी है। ಈಗ ಇವತ್ತಿಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ 1049 ಆಕ್ಸಿಜನ್ ಸಿಲಿಂಡರ್ಸ್ ಇದೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ PSI ಪ್ಲ್ಯಾಂಟ್ 4 ವರ್ಕಿಂಗ್ ಇದೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಲಿಕ್ವಿಡ್ ಮೆಡಿಕಲ್ ಆಕ್ಸಿಜನ್ನು ಅದು 2 ಚಾಲ್ತಿಯಲ್ಲಿದೆ. ಪೈಪ್ಲೈನ್ ಸಿಸ್ಟಮು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 4 ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ಗಳಲ್ಲಿ ಎಸ್ಟಾಬ್ಲಿಷ್ ಇದೆ. ಮತ್ತು ನಮಗೆ ಏನಾದರೂ ಈಗಿರೋವಂಥದ್ದು ಒಂದು ಇಂದಿನ ಸಿಚುವೇಶನ್ಗಳು ಏನಿತ್ತು ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಆದ್ರೂ ನಾವು ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶಕ್ತವಾಗಿದ್ದೀವಿ. ಒಂದು ವೇಳೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಯಿತು ಅಂತ ಅಂದ್ರೂ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಓವರ್ ದಿ ನೈಟ್ ನಾವು ಇದನ್ನು ಎಕ್ಸ್ಟೆಂಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ಅಂಥ ಅಷ್ಟು ಈಗ ಎಕ್ವಿಪ್ಟ್ ಆಗಿದ್ದೀವಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಈಗ ಇರೋವಂಥ ನುರಿತ ವೈದ್ಯರು ಮತ್ತು ಈ ನಿಟ್ಟಲ್ಲಿ ಇಂದಿನ 2 ಎಪಿಸೋಡಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಹ್ಯಾಂಡ್ಲ್ ಮಾಡಿದಂಥವರು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಅಂತೂ ಆಗಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಯಾವುದೇ ಸಂದರ್ಭ ಎದುರಿಸೋಕ್ಕೂ ಜಿಲ್ಲೆಯ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಚಾಮರಾಜನಗರ ಸನ್ನದ್ಧವಾಗಿದೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನು ನಿರ್ದೇಶನ ಬರುತ್ತೆ ಆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಕ್ರಮ ಅಂತೂ ತಗೊಳ್ತೀವಿ.